शिवसेनेतून बंडखोरी करून गेलेले खासदार हे आता फक्त अधिकृतरित्या शिंदे सेनेत जायचे राहिलेत. मात्र बंड केलेल्या सहाही खासदारांमध्ये सगळ्यात चर्चेतलं नाव आहे ते म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांचं. ज्या पद्धतीनं सध्या ओमराजेंना सोशल मीडियावर ट्रोलिंग चालू आहे, त्यावरून ओमराजे यांच्याबद्दल शिवसैनिकांच्या मनात जागा झालेला द्वेष खूप काही सांगून जातो. या सहाही खासदारांपैकी ओमराजेंनी बंड करणं हे शिवसैनिकांसोबतच सर्वसामान्यांसाठी देखील पचवणं धक्कादायक होतं. मात्र आता याच ओमराजेंना धडा शिकवण्यासाठी मातोश्रीवरून नियोजन केलं जात आहे. मातोश्रीकडून या अनुषंगानं मोठी पावलं उचलली जात आहेत. धाराशिवमधून आमदार कैलास पाटील आणि रणजित पाटील या दोन खंद्या शिलेदारांना भेटीचं आमंत्रण आलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आता बंडखोर ओमराजे यांना धडा शिकवण्यासाठी कंबर कसली असं यावरून म्हणता येईल. नक्की काय घडामोडी घडतायत उद्धव ठाकरे गटामध्ये, सोबतच कैलास पाटील यांच्यासोबत बैठकीचं आमंत्रण दिलेले रणजित पाटील नक्की कोण आहेत आणि एकंदरीतच इथून पुढचं उद्धव ठाकरे गटाचं नियोजन कसं असेल, काय असेल, या सगळ्यांबाबत बोलणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राज्यात सध्या एकच विषय प्रत्येकाच्या तोंडी आहे, एकच प्रश्न प्रत्येकाला सतावतोय, तो म्हणजे का, कशासाठी उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांनी पक्ष सोडण्याला कारण काय आहे. कारण जेव्हा शिवसेनेत 2022ला बंड झालं होतं, एकनाथ शिंदे हे आमदार आणि खासदार घेऊन पक्षातून बाहेर पडले होते, त्यावेळी आत्ता बंड केलेल्या कित्येक खासदारांनी नैतिकतेच्या प्रचंड गप्पा मारलेल्या. खास करून ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर होते. ते वारंवार आपल्या मुलाखतींमधून सांगत होते की मी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहणार. उद्धव ठाकरे यांनी मला आमदार बनवलं, खासदार बनवलं. उद्धव ठाकरेंनीच मला राजकीय ओळख मिळवून दिली. कदाचित मी त्यांच्यासोबत राहिलो तर मला मंत्रिपद मिळणार नाहीत, मात्र थोड्याशा फायद्यासाठी मी उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करणं योग्य आहे का. ज्यांनी मला ओळख मिळवून दिली, जे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले, ज्यांनी मला संधी दिली, आज त्यांच्यावर वेळ आली आहे म्हणून त्यांची साथ सोडणं नैतिकतेत बसतं का. एकेकाळी ओमराजे उद्धव ठाकरेंचे गुणगान गाताना थकत नव्हते. आलेला प्रत्येक फोन रिसीव्ह करतो म्हणून ओमराजे स्वतःची ओळख करून देत होते. मात्र तेच ओमराजे आज नॉट रिचेबल झालेत. या सगळ्या घटनांमध्ये ओमराजेंकडून एक स्टेटमेंट आल्याचंही बोललं जातंय. मी शिंदे गटासोबत जाणार की नाही हे 20 तारखेच्या निकालानंतर ठरेल. मात्र तोपर्यंत त्यांनी उद्धव ठाकरे गटाचा केलेला विश्वासघाताचं जबरी उत्तर देण्याचं प्लान हा उद्धव ठाकरे गटाकडून चालू झाला. शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरेंनी धाराशिवचे आमदार कैलास पाटील आणि माजी आमदार राहिलेल्या ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र तथा उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचं नियोजन केलंय. कैलास पाटील हे सध्या आमदार आहेत, सोबतच ते ओमराजेंचे अत्यंत जवळचे मित्रही मानले जातात. धाराशिवमध्ये ओमराजे आणि कैलास पाटील या जोडगोळीला ओके म्हणून ओळखलं जायचं. मात्र कैलास पाटील देखील ओमराजे यांच्या या निर्णयावर नाराज आहेत. जेव्हा माध्यमांनी या घटनेवर त्यांची प्रतिक्रिया विचारली, त्यावेळी कैलास पाटील ठामपणे म्हणाले, मी आजही उद्धव साहेबांसोबत आहे आणि उद्याही उद्धव साहेबांसोबतच असेल. 2022लाही माझं म्हणणं हेच होतं, माझी निष्ठा कायम उद्धव साहेबांसोबत असेल. माझी एकच इच्छा आहे की ओमराजे यांनी जो निर्णय घेतलाय तो निर्णय त्यांनी फिरवावा. त्यांच्यासोबतच धाराशिवचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष असणारे रणजित पाटील हे देखील उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. आता रणजित पाटील कोण असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर रणजित पाटील हे माजी आमदार राहिलेल्या ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव आहेत. आज ज्ञानेश्वर पाटील हयात नाहीयेत, मात्र ज्ञानेश्वर पाटील हे धाराशिवमध्ये एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते. धाराशिवच्या ग्रामीण भागात त्यांनी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क तयार केला होता. त्यांना मानणारा वर्ग होता. सुरुवातीच्या काळात ज्ञानेश्वर पाटलांची परिस्थिती ही हालाकीची होती. अशा परिस्थितीतही त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपवर चालक म्हणून काम केलं आणि त्याच काळात हे दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या संपर्कात आले. त्यानंतर बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेचं
काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत विविध पदं भूषवली. 1995 आणि 99 मध्ये त्यांना विधानसभेवर मतदारांनी निवडून दिलं होतं. त्यापूर्वी ते बिनविरोध नगरसेवक म्हणूनही निवडून आलेले. पद्मसिंह पाटील यांचे मेहुणे असणारे महारुद्र मोटे यांचा त्यांनी पराभव केला होता. पुढे ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील आणि महारुद्र यांचे चिरंजीव राहुल मोटे हे दोघेही राजकारणात आले. दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते असं म्हणता येईल. 2024च्या विधानसभा निवडणुकीत भूम परांडा या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून राहुल मोटेंनी फॉर्म भरला होता, तर उद्धव ठाकरे गटाकडून रणजित पाटील मैदानात होते. मात्र रणजित पाटील यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि इथून राहुल मोटे वर्सेस तानाजी पाटील अशी लढत झाली, ज्यात तानाजी पाटलांनी विजय मिळवला होता. आपल्या वडिलांप्रमाणेच म्हणजेच ज्ञानेश्वर पाटील यांच्याप्रमाणेच रणजित पाटील हे देखील हार्डकोर शिवसैनिक आहेत. सेनेवर त्यांची प्रचंड निष्ठा आहे. धाराशिवच्या ग्रामीण भागात त्यांच्या वडिलांनी तयार केलेल्या जनसंपर्काचा मोठा फायदा रणजित यांना होत आलाय. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी सर्वसामान्यांशी असणारा संपर्क कायम ठेवला आणि म्हणूनच आता उद्धव ठाकरे गटाकडून रणजित पाटील यांना बळ पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल. यातून उद्धव ठाकरे 2 बंडखोरांचा करेक्ट कार्यक्रम करतील. त्यातले एक आहेत ओमराजे निंबाळकर आणि दुसरे आहेत यापूर्वीच फुटलेले तानाजी सावंत. ओमराजे शिंदे गटाच्या गळाला लावण्यात तानाजी सावंत यांचा मोठा हात होता. रणजित पाटील आणि तानाजी सावंत या दोघांमध्येही सध्या असंही कोल्ड वॉर चालू आहे आणि याचाच फायदा ठाकरे गटाकडून उचलण्याचं नियोजन केलं गेलेलं आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत रणजित पाटील यांनी तानाजी सावंतांवर केलेली टीका मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेली. त्यावेळी रणजित पाटील म्हणाले होते, आतापर्यंत त्यांनी आम्हाला खूप त्रास दिलाय. आता मी त्यांच्या नांग्या ठेचल्याशिवाय राहणार नाही. आता अंगावर आला की मी शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. हे माढ्याचं पार्सल आपल्याला परत पाठवायचंय. या खेकड्याला बुक्का लावल्याशिवाय आता शांत बसू नका. हे सगळे उद्गार रणजित पाटलांनी तानाजी सावंत यांच्याबद्दल काढले होते. त्यामुळेच कैलास पाटील यांच्यासोबत मातोश्रीवरून रणजित पाटील यांना देखील ताकद देण्याचं नियोजन चालू केलं गेलंय. मागच्या विधान परिषद निवडणुकीच्या वेळी ही जागा महाविकास आघाडीतून एनसीपीच्या वाट्याला गेलेली. त्यावेळी रणजित पाटील हे स्वतः तुलबळले असताना त्यांनी राहुल मोटे यांच्या विरोधात भरलेला फॉर्म माघारी काढून घेतला, तेही उद्धव ठाकरे यांच्या एका फोनवर. यावरून रणजित पाटील यांची उद्धव ठाकरेंवर असणारी निष्ठा दिसून येते. सोबतच ओमराजे यांना देखील रणजित पाटलांना जर उद्धव ठाकरेंनी बळ दिलं तर त्याचा मोठा फटका बसेल. कारण रणजित पाटील यांना ठाकरे सेनेने बळ दिल्यास धाराशिवच्या जातीय समीकरणात फूट पडेल असं म्हणता येईल. त्यासोबतच ग्रामीण मतदार देखील स्थानिक पातळीवर रणजित पाटील यांच्या जास्त संपर्कात आहे असं म्हटलं जात आहे. सोबत ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंसोबत केलेल्या बंडखोरीचा जो रोष स्थानिक शिवसैनिकांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे, त्याचा फायदा देखील रणजित पाटील हे उचलतील. यामुळेच धाराशिवमध्ये ओमराजे यांच्या प्रस्थापित जागेला रणजित पाटील हे धक्का देऊ शकतील असे आडाखे बांधले जात आहेत. थोडक्यात आता उद्धव ठाकरे गटाकडून बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली असं म्हणता येईल. पण या सगळ्या घटनाक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? रणजित पाटील आणि कैलास पाटील यांना बळ देऊन ठाकरे सेना खरोखरच ओमराजेंना धाराशिवमध्ये शह देऊ शकते का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.